खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आपल्या सर्वांस माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हरणईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात. आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात. यांना थांबवण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्यावरती अत्यंत जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याच्यापैकी रघुवीर नावाचा एक जो तरुण आहे, त्याचा सिटी स्कॅन करून त्याला आता पुढच्या उपचारांसाठी डेरबन इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि दुसरा गुरव नावाचा जो स्वप्नील गुरव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला आज आता इथे RH मध्ये आता त्यावर ट्रीटमेंट चालू आहे. मुद्दा एकच आहे की जे अस्मितेचं केंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आणि अशा त्यांच्या किल्ल्यावरती अशा पद्धतीने चुकीचं काम करताना थांबवलं म्हणून जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आज घडलेली आहे. आणि त्यामुळे तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज याचा निषेध करण्यासाठी दापोलीच्या रस्त्यावरती उतरले होते. पोलिसांनी आत्ता पोलीस प्रशासनाने असं सांगितलं आहे की चांगल्या पद्धतीने ह्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत. 6 जणांना ताब्यात घेतल्याचंही आत्ताच आम्हाला सांगितलं आहे. पण ही हल्ला करण्याची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी ह्या निमित्तानं आहे की जे 30, 40, 50 लोक ज्या लोकांनी हल्ला केला आहे, ह्या सर्वांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने अस्मिता, हिंदूंची अस्मिता नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहेत. अशा ठिकाणी चुकीचं काम करणाऱ्या माणसांना कधीच माफ केलं जाणार नाही. अशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.